प्रकरण 12 शंभूराजांचा राज्याभिषेक. छत्रपती शिवरायांचे मृत्यूच्या वेळी 3 एप्रिल 1680ला शंभूराजे जालना भागांतील मोहीम आटोपून परत येत होते. ते पन्हाळ्यावर येताच त्यांना ही दुर्दैवी हकीकत कळली. रायगडावरील वातावरणाची उत्तम कल्पना असल्याने आणि प्रत्यक्ष त्यांच्यापासून हे वृत्त लपविण्याचं कारस्थान लक्षात आल्याने त्यांनी पन्हाळ्याहून सर्वत्र आज्ञापत्रे धाडली. राजापूरची धान्याची कोठारे पन्हाळ्याकडे आणविली. सरदार, सुभेदार व अन्य रायगड विरहित सर्व ठिकाणच्या अधिकाऱ्यांना पन्हाळ्यास बोलावून घेतले आणि तेथूनच कारभार चालविला. तेथेही त्यांना अटक करण्याचे अविचारी कारस्थान उघडकीस आल्यावर मात्र ते संबंधितांना 18 जून 1680ला अटक करून बरोबर घेऊन रायगडास आले. त्याच दिवशी अस्थिदर्शन झाल्याने तोच पहिला दिवस मानून कैलासवासी तीर्थरूपांचा शास्त्रशुद्ध अंत्यविधी त्यांनी त्या दिवसापासून सुरू केला. 27 जूनला 10वा दिवस होता. त्याच दिवशी पुतळाबाईंनी आपला सती जाण्याचा निश्चय पूर्ण करून अग्निप्रवेश केला. नंतर ललिता पंचमीच्या सुमुहूर्तावर 20 जुलै 1680 रोजी शंभूराजांनी मंचकारोहण विधी करून घेतला. तथापि यापूर्वीच मंचकारोहण विधी राजारामास करण्यात आलेला होता. तो ज्येष्ठ पुत्र नसल्याने अवैधच ठरत होता. शिवाय मंचकारोहण झालेले दोघे राजे होऊ शकणार कसे, म्हणून यथाकाळी ऐंद्र्याभिषेक किंवा राज्याभिषेक करण्याचे ठरले. पण राज्यव्यवस्थेच्या धामधुमीत कर्तव्यावर भर देऊन समारंभ लांबणीवर टाकण्यात आला. शिवाय विष्णुसुप्तीचा काळ संपल्यावर म्हणजे संक्रांतीनंतर हा कार्यक्रम यथासांग करावा असा विधिज्ञांचा सल्ला पडला. त्यानुसार रविवार 16 जानेवारी 1681 माघ शुद्ध सप्तमी हा दिवस मुकरर करण्यात आला. राज्याभिषेक विधीपूर्वी करावयाचे प्रायश्चित्त विधी, तुलदान विधी इत्यादी 30 डिसेंबर 1680 रोजी पार पाडण्यात आले. त्यानंतर शुभमुहूर्तावर शंभूराजे प्रतापगडावर जाऊन श्री कुलस्वामिनीचे पूजन करून आले. 14, 15, 16 हे 3 दिवस अन्य सर्व विधी यथावकाश झाले व मुख्य राज्याभिषेक विधी व समारंभ दिनांक 16 रोजी झाला. नव्या स्वराज्याच्या स्थापनेच्या निमित्ताने शिवरायांचा जो राज्याभिषेक रायगडावर झाला होता त्याची सर अर्थातच या राज्याभिषेकाला नसली तरी हाही कार्यक्रम एकूण भव्य असाच झाला. निवडक पण भरपूर मंडळींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम रायगडावर झाला. मात्र सामान्य जेवणावळी पाचाडला झाल्या. दानधर्म भरपूर करण्यात आला. शंभूराजे छत्रपती झाले. शंभूराजांबद्दल मुंबईकर इंग्रजांचे एक पत्र म्हणतं, संभाजीराजे सध्या रायगडावर आहेत. आपल्या धाकट्या भावाला त्याने पूर्ण ममतेने वागविले आणि वागवीत आहेत. राज्यात सर्वत्र चांगलीच शांतता निर्माण झाली आहे. संभाजीराजा म्हणून सर्वत्र जाहीर केले आहे. संभाजीराजांजवळ सध्या 20,000 सैन्य जमले असून त्यासह तो काय हालचाली करणार आहे ते अद्याप समजले नाही. परंतु सर्व सांगतात की संभाजी मोठा धूर्त व शहाणा आहे. दुसऱ्या एका पत्रात सुरतकर इंग्रज लिहितात, संभाजी आपल्या बापाच्या जागी काहीही भानगड न होता राज्यावर आला. संभाजीच्या सध्याच्या वर्तणुकीवरून तो त्याच्या बापाचा स्वभाव व प्रवृत्ती याहून निराळा आहे. त्याचा कारभार अधिक संस्कृत किंवा दयाळू व नेमस्थ असा आहे. या राज्याभिषेक समारंभाचे वेळी काही अपशकुन झाल्याचे उल्लेख बखरकारांनी केले आहेत. 1. संबंध दिवस आकाश अभ्राच्छादित असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. 2. शंभूराजांचा रथ मोडला. 3. दानधर्माच्या गर्दीत ब्राह्मण चिरडून मृत्यू पावले इत्यादी. शंभूराजांच्या जीवनातील अंतिम शोकांतिना ठाऊक असल्यामुळे बखरकाराने पाल्हाळिकपणे व पुराणिकी थाटात भवितव्य आधीच ध्वनित करणारे अपशकुन काल्पनिकपणे घुसडून दिले आहेत. जानेवारीत रायगडावर सूर्यदर्शन न होणे कसे शक्य आहे? शिवाय अशा विधीत सूर्यदर्शनाचे महत्त्व तरी काय? दुसऱ्या गोष्टीसुद्धा अशाच असत्य आहेत. असो, एकूण अशा प्रकारे शंभूराजे स्वराज्याचे छत्रपती झाले.